दरम्यान भायखळा ते परळ दरम्यान रॅलीमुळे काही काळ जी वाहतूक कोंडी झाली होती तिचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवारे। मुंबईमध्ये आज मराठा क्रांती मूक मोर्चाकडनं जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं दुचाकीस्वार या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले आणि ही रॅली ज्या मार्गावरनं निघाली होती सोमय्या मैदान सायन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मात्र यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे। आपण ही जी तुम्हाला दृश्य दाखवतो ही सध्या मुंबईच्या लालबाग फ्लायओव्हरवरची दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि वाहनांच्या रांगा आपल्याला नागपाडा भायखळापासून तर परेल पर्यंत या ठिकाणी वाहतुकीची ही कोंडी बघायला मिळते। तासनतास लोक या ठिकाणी या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडलेले आहे आणि या ठिकाणी साधारणतः आज रविवार सुट्टीचा दिवस, सुट्टीच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडी कदाचितच मुंबईमध्ये बघायला मिळते। मात्र आज ज्या पद्धतीनं या मोर्चामध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त दुचाकीस्वार सहभागी झाले आणि त्याचमुळं या ठिकाणी आता वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी या वाहतुकीच्या कोंडीचा सामना सर्वसामान्य मुंबईकर आणि मुंबईच्या बाहेरून जे नागरिक आज मुंबईमध्ये आले आहेत त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नारायण परमारसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।